चला आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला छान छान मला ज्या कमेंट आल्यात ना त्या दाखवणार आहेत आणि त्या वाचून देखील दाखवणार आहे. आणि हो, कमेंटचं स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला व्हिडिओमधनं दाखवणार आहे की मला किती छान छान कमेंट येतात. आणि खरंच तुमचे कमेंट वाचून ना मला खरंच खूप छान वाटतं. मी प्रत्येकाचा कमेंट वाचते आणि प्रत्येकाचा कमेंट मला खूप मोटिवेट करतं आणि मला एक नवीन एनर्जी देतं, जेणेकरून मी माझे रोजचे व्हिडिओ एक तरी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा आणि एक तरी व्हिडिओ बनवावा. आता तुम्हाला तर माहिती आहे की व्हिडिओ बनवणं म्हणजे व्हिडिओ शूट करणं, तो एडिटिंग करणं, त्यानंतर त्याचा थंबनेल बनवणं, त्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होतो, त्यासाठी त्याला व्हॉइस ओव्हर करावा लागतो. तर एवढी सगळी मेहनत एका टायमाला 3-3 प्लॅटफॉर्म हँडल करणे, जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, आणि ते सगळं सांभाळणं, प्रत्येकाचा कमेंट वाचणं, रिप्लाय देता नाही आला तर ॲटलिस्ट त्या कमेंटला लाईक करणं, हे सगळं मी करत असते. प्रत्येकाच्या कमेंटला ॲटलिस्ट मला लाईक तरी करता यावं असं मला वाटतं, कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि माझ्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करता, एवढं छान छान कमेंट करता, मला प्रोत्साहित करता, त्यामुळे मी प्रत्येकाच्या व्हिडिओला ॲटलिस्ट लाईक तरी करावं असं मला वाटतं. तर आज मी तुम्हाला सगळ्या मला जे जे कमेंट येतात त्याचा स्क्रीनशॉट लावणार आहे आणि तुम्हाला ते कमेंट दाखवणार आहे. जर तुम्ही आजपासून जर तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक केलं, कमेंट केला ना, तर मी तुमचा देखील स्क्रीनशॉट नावासकट मी माझ्या व्हिडिओच्या खाली लावणार आहे. तर चला मी तुम्हाला पटापट स्क्रीनशॉट दाखवते. तर पहिला कमेंट आपल्याला आलेला आहे कविता देवीचा. त्या मला खूप कमेंट करतात, प्रत्येक व्हिडिओ खाली असतो त्यांचा एक ना एक कमेंट. एक दिन दीदी आपकी मेहनत रंग लाएगी, आपका जो मेहनत कर रहे हो वो एक दिन कामयाब होगा, आगे बढ़ोगे, भगवान से यही दुआ करते हैं आपकी मनोकामना पूरी हो. तर बघा ना, माझ्यासाठी देवाकडे ते प्रार्थना करतायत. हे वाचून आणि हे ऐकून किती छान वाटतं ना. तर थँक्यू सो मच कविता दीदी. त्यानंतर प्रगतीताईंचा मेसेज आहे, सब खाना देखने में ही एकदम स्वादिष्ट लग रहा है. थँक्यू सो मच प्रगती दीदी. त्यानंतर गीता ताईंचा मेसेज आहे, अन्नपूर्णा है आप, ये किसी भगवान की शक्ति है जो आप में इतना मेहनत हो, आपसे इतना मेहनत होता है. आणि शेवटचा कमेंट आहे वंदना गुप्ता, आप कितना लेते हो एक घर में खाना बनाने का. तर त्यांच्या कमेंटचं मी उत्तर देते. तो मैं 6K मतलब 6,000 से 7,000 लेती हूँ एक टाइम का, एक घर में काम करने का. बाकी घर में कितने मेंबर है, कितने लोगों का खाना बनाना है, उस पे डिपेंड करता है. आता दूसरा स्क्रीनशॉट लावलेला आहे, घर जाने के बाद तो आप फ्री हो जाते हैं ना, या फिर दोबारा जाना होता है. तो मैं आपको बता दूं कि मैं घर जाने के बाद फ्री हो जाती हूँ, लेकिन हम औरतें कभी फ्री नहीं होते. फिर वो हाउसवाइफ हो या कहीं जॉब करते हो या मेरी तरह पार्ट टाइम जॉब क्यों ना करते हैं, का औरत घर की लेडीज़ कभी फ्री नहीं होती है. तो घर जाने के बाद मुझे घर में ढेर सारा काम होता है, बिकॉज़ अगर मेरे बच्चे बड़े भी हैं तो दोनों पढ़ते हैं. मेरी बेटी पढ़ती भी है और जॉब भी करती है, तो इसलिए मुझे घर पे जाके भी बहुत काम होता है. और उसके साथ मैं ब्यूटी पार्लर का ऑर्डर भी लेती हूँ. तो मेरे महीने में ऐसे कुछ क्लाइंट बंधे हुए हैं जो मुझे महीने में एक बार बुलाते हैं. अभी मेरे 6 क्लाइंट हैं जो हर महीने में मुझे बुलाते हैं फेशियल और वैक्स करने के लिए, हेयर कलर करने के लिए. नेक्स्ट कमेंट किया है शीतल दीदी ने, इतने जल्दी कितना सारा, बहुत बढ़िया बहन. थैंक यू सो मच. उसके बाद में नेक्स्ट कमेंट है, मैं भी यही काम करती हूँ बहन. बहुत अच्छी बात है दीदी, कोई काम छोटा या बड़ा नहीं होता, हम कोई भी काम कर सकते हैं. बस 2 काम हम औरतें ने नहीं करना चाहिए, एक तो चोरी नहीं करनी चाहिए और गलत काम नहीं करना चाहिए. लेकिन मतलब मेरा ये ख्याल है कि अगर हम किसी का टॉयलेट भी साफ़ करते हैं तो ये भी काम कोई कम नहीं है या छोटा नहीं होता है, क्योंकि हम मेहनत कर रहे हैं. नेक्स्ट कमेंट है, दीदी रेसिपी भी शेयर करें. हाँ जी दीदी, मैं रेसिपी भी शेयर करती हूँ. आप मेरे वीडियो देखिए, चैनल में जाके चेक कीजिए, मैंने बहुत सारी रेसिपी शेयर की है. उसके बाद नेक्स्ट कमेंट है, गुड जॉब फॉर वर्किंग इन 3 हाउसेस. थैंक यू सो मच सर. अभी हम नेक्स्ट स्क्रीनशॉट लेंगे. आगे का कमेंट है, बहुत सुंदर दीदी. और नेक्स्ट कमेंट है, मैम आप बहुत मेहनती हो, वेरी नाइस, गुड जॉब मैम.
नेक्स्ट कमेंट है, दीदी आप बहुत प्यारा खाना बनाते हैं, गुड लक, बाबा महाकाल आपको बहुत सारा पैसा दे, जय श्री महाकाल। देखिए कितने अच्छे अच्छे कमेंट है। ये सब कमेंट पढ़ने के बाद मतलब मेरे लिए कोई भगवान से प्रे कर रहा है, प्रार्थना कर रहा है। तो अभी मैं आती हूँ अपने लँग्वेज पे। तर आता मला तुम्हाला ह्या सगळ्या कमेंटमधनं एवढंच सांगायचं आहे की 100त एखादा कमेंट असा असतो जो निगेटिव्ह असतो माझ्यासाठी। 100त पण नाही म्हणता येणार, 1000त म्हणू शकतो आपण, कारण हा जो माझा व्हिडिओ आहे फेसबुकवर टाकलेला आहे, पिन केलेला आहे, तुम्ही बघू शकता। मिलियनवर व्ह्यूज गेलेत आणि त्या सगळे कमेंट मी वाचलेले आहेत आणि एवढा मिलियनवर 1.6 मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत। सर्वात आधी थँक्यू सो मच तुम्हाला की तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिला ह्या व्हिडिओला। आणि ह्या व्हिडिओमध्ये मला 1 किंवा 2च निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत आणि ते पण मला काही वाईट वगैरे बोललेले नाही आहेत ते। तर हे सगळे कमेंट तुम्हाला दाखवण्याचं तात्पर्य एवढंच की जिथे चांगली माणसं असतात तिथे वाईट माणसं देखील असतात, वाईट असतात तिथे चांगलेसुद्धा असतात। मी तर विचार करते की आपण चांगलं वागलो, आपण चांगलं बोललो तर समोरचा देखील आपल्याशी चांगलाच वागतो आणि चांगलाच बोलतो। म्हणून मी प्रयत्न करते की मी कधीच माझ्याकडनं कुठली चुकी होऊ नये किंवा मी कोणाला वाईट बोलू नये किंवा माझ्या हातून काही वाईट कर्म होऊ नये। आणि असं असतं ना, कर्माची परतफेड इकडेच करावी लागते। त्यामुळे कर्म आपण चांगले ठेवायचे। आपल्याला पुण्य करता नाही आलं तरी चालेल पण पाप करायचं नाही, एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल पण वाईट करायचं नाही, अशा मताची मी आहे। आता मला बहुतेक ह्याच्याखाली एखादा असा पण कमेंट येईल, काय नको त्या गोष्टी बोलते, भाकड पसारा करते। फेसबुकवर तर नाही पण यूट्यूबवर मला अशी एका ताईंची कमेंट आलेली की तू नुसती काय बडबड करते, काय नको त्या गोष्टी बोलते। पण मला सांगा, जर मी डेली व्लॉग टाकत असेल, माझं डेली रूटीन टाकत असेल तर मी माझ्या व्हिडिओतनं काय दाखवणार, हेच दाखवणार ना की माझं काम काय आहे, मी कशी आहे, मी कसं बोलते, मी कशी वागते। तर मला तेच दाखवायचं आहे आणि मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न करते। मला असं काहीच असं जे नाही आहे ते बडवून चढवून सांगायचं किंवा जी खरी गोष्ट आहे ती समोरासमोर सांगायची आणि मांडायची, एवढंच मला माहिती आहे। मी माझ्या व्हिडिओमधनं त्या व्यतिरिक्त काहीच दाखवत नाही। तर आता मी सध्या 3 घरी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्याच्या आधीच्या व्हिडिओत तुम्हाला कळलंच असेल, माझं नाव रीमा आहे, मी मुंबईमध्ये राहते। सध्या 3 घरी स्वयंपाकाची कामं करते, तिन्ही घरची कामं करून आता मी घरी जाणार आहे। तर 3 घरी तुम्ही बघितलंच असेल की मी काय काय स्वयंपाक बनवला आहे। आता मी चालली आहे घरी, तर आता तुम्हाला आज मी घरचा पण व्लॉग दाखवणार आहे। घरी मी काय करते, घरात बोलतात ना की घरी बायकांना काय काम असतं, तर घरी बायकांना सगळ्यात जास्त काम असतं। जी लेडीज जॉब करते तिला येऊन घरचं पण करावं लागतं आणि जी हाऊसवाईफ असते तिला पूर्ण घर सांभाळायचं असतं। तर बघू शकता तुम्ही, मी घरी आली आणि घरी आल्या मी अजून चेंज पण केलं नाही आहे। मी लगेच किचनमध्ये उभी राहिली कारण माझ्या मुलाचा क्लास असतो। मला कामावरनं आल्या हातपाय धुवून लगेचच किचनमध्ये स्वयंपाकाला लागायचं असतं कारण मुलाचा टिफिन आणि ब्रेकफास्ट असतो। सकाळची एवढी गडबड असते की 6 वाजता मला घरातनं निघावं लागतं, त्यामुळे मग मी ब्रेकफास्ट वगैरे बनवत नाही। माझी अंघोळ वगैरे आवरून चहा वगैरे, मुलासाठी चहा, माझ्यासाठी चहा आणि मिस्टरांसाठी कॉफी बनवून मी घराबाहेर पडत असते। तर बाकीचं सगळं काम मला आल्यावर करावं लागतं। तर इथे मेथीची भाजी मी धुवून मस्त चाळणीत काढलेली आहे जेणेकरून एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आणि मस्त मसुरीची डाळ आणि मिरचीचा ठेचा घालून मी ही मेथीची भाजी बनवली आहे। आमच्या सोलापूर स्टाईलची ही भाजी आहे, आमच्याकडे ही अशीच भाजी बनवतात। आता तुम्ही म्हणाल की त्याच्यात मेथी तर दिसत नाही, डाळच दिसते, काय करू। 30 रुपयाची जुडी आणली मी मेथीची आणि ती साफ करून एवढीशी झाली आणि ती पुरणार पण नाही कारण मिस्टरांना डबा द्यायचा आहे, मुलाला डबा द्यायचा आहे, शिवाय मिस्टर जेवून जातील, मुलगा पण नाश्ता करून जाईल। मग ॲटलिस्ट या दोघांच्या डब्यापुरती आणि खाण्यापुरती पुरली पाहिजे, म्हणून मी मसूरची डाळ जास्त टाकली जेणेकरून भाजी वाढेल आणि मग मुलाला आणि मिस्टरांना पुरेल। आणि हो, आमच्या घरात सर्वांना मेथीची भाजी आवडते, त्यामुळे मग मी डाळ घातलेली आहे। तर पटकन किचन ओटा धुवून घेतला। मला हा पण कमेंट आलेला की ताई पोळपाटचा वापर कर किचन कट्ट्यावर, तू चपात्या लाटू नकोस। मला समजतं आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगताय आणि मी तुमचं ऐकून मिशोवरनं ते
रबरासारखं असतं ना चपात्या लाटायचं, ते ऑर्डर पण केलं आहे. पण काय माहिती का पावसामुळे माझी डिलेवरी डिले झाली आहे आणि ती डिलेवरी अजून आलेली नाही आहे. माझं जे पोळपाट आहे ना त्याचा पाय तुटलेला आहे. त्याला 3 पाय होते तर 1 पाय तुटलेला आहे, 2च पाय आहे. आणि मी ते पोळपाट खाली प्लेट ठेवून म्हणजे त्याचा पाय नाही आहे म्हणून त्याच्या खाली प्लेट ठेवून लाटण्याचा प्रयत्न केला, पण प्लेटमुळे पण ते सरकतं आणि मग ह्या किचन कट्ट्याला चरे पडतात. मग त्यामुळे मग मी म्हटलं की अजून 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे, म्हणून मी अजून 2-3 दिवस किचन कट्ट्यावर लाटणारे. लवकरच तुम्हाला मी माझं ते पोळपाट जे ऑर्डर केलेलं आहे ते दाखवेल आणि त्याच्यावरच चपात्या लाटेल. बाकी तुम्ही मला जे छान छान सजेशन देतात, छान छान कमेंट करतात ना, खरंच खूप छान वाटतं. आणि जेवढे कमेंट माझ्या चांगल्यासाठी आहेत, मला जे चेंजेस करायला सांगता तुम्ही ते मी नक्की करते. कारण मला असं वाटतं की तुम्ही जी माझी फॅमिली आहात, मग ती फेसबुकची असू दे, यूट्यूबची असू दे, माझ्या चांगल्यासाठीच मला सांगता. मग त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मला पटतात त्या सर्व मी करण्याचा प्रयत्न करते. तर भाजी झाल्याच्यानंतर बाजूला कुकर लावला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि ह्या गॅसवर मी पटकन चपात्या करून घेतल्या. मुलाला चहा चपाती खायची होती म्हणून त्याला नाश्त्याला चहा चपाती दिली आणि त्यानंतर पटापट उरलेल्या चपात्या करायला घेतल्या. तर असंच माझं हे डेली रुटीन असतं, अशीच माझी घाई गडबड असते. जवळजवळ दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत माझी अशीच धावपळ असते. कारण मला असं वाटतं कामावरनं आली ना की आल्या पटापट सगळी कामं आवरून घ्यावी. एकदा जर बसली ना की मग खूप आळस भरतो, खूप कंटाळा येतो आणि मग नंतर काहीच कामं होत नाही. म्हणून आता आल्या मी पटापट चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि नवीन काम मिस्टरांनी हे काढलं. तर बघू शकता तुम्ही, मिस्टरांनी बोलले की हे वॉशिंग मशीनचं जे आहे ना ते पाणी इथून पाईपाचं लिकेज होत होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता पाईप लावायला काढलाच आहे तर वॉशिंग मशीन जरा सरकवून द्या, फ्रीज पण जरा सरकवा, म्हणजे मी फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या खाली सगळी साफसफाई करून घेईल. परवाच्या दिवशी जेव्हा मी घर साफसफाई केलेली तेव्हा फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या खालून मला सफाई करता आली नाही. कारण हा जो भाग आहे ना ह्या बाजूचा वर खाली आहे आणि फ्रीज वॉशिंग मशीन सरकवणं शक्य नाही आहे. 2 जणं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्या बाजूची लादी वेगळी आहे, ह्या बाजूची वेगळी. त्या बाजूला जरा उंच असल्यामुळे 2 जणं पाहिजे. मग मिस्टरांनी फ्रीज आणि वॉशिंग मशीन सरकवला. मी भिंती पण पुसून घेतल्या, खालची लादी पुसून घेतली. त्यानंतर मिस्टरांनी मग खाली फळी ठेवून वॉशिंग मशीन ठेवलं, कारण वर खाली आहे तो भाग. आणि तेवढं सगळं साफ करेपर्यंत माझा अर्धा तास गेला. मी अर्धा तासात पटकन क्लीन केलं. त्यानंतर वॉशिंग मशीनच्या पाईपातलं पाणी पूर्ण घरभर झालं, कारण की ते पाईप त्यांनी परत त्याला जॉईंट मारला ना तर त्याच्यात थोडंसं पाणी होतं वाटतं. त्यामुळे पूर्ण घरात पाणीच पाणी झालं. मला पूर्ण घर म्हणजे किचन रूम मला पूर्ण धुवावा लागला. किचन रूम धुतल्यानंतर मी पूर्ण फ्रीज पुसून काढला. म्हटलं आता फ्रीज सरकवलाच आहे तर पूर्ण पुसूनच काढूया. फ्रीज पुसून घेतल्यानंतर फ्रीजवरचं सामान व्यवस्थित रचलं. तोपर्यंत मिस्टर म्हटले मला ताट वाढून दे, मला कामावर जायला उशीर होतो आहे, कारण त्यांची सेकंड शिफ्ट आहे. मग ते फ्रीज पुसून घेतला, हात धुतले आणि पटकन मिस्टरांचं ताट वाढलं. तर माझ्या मिस्टरांना अशी कडक चपाती आवडते, त्यामुळे मी काय करते ना, तव्यावर शेवटी जी चपाती बनवते ना ती अशी तव्यावर ठेवते जेणेकरून ती कडक होईल. त्यांना कडक चपाती खायला खूप आवडते. तर एका बाजूला मी जी कालची मटकीची भाजी होती ती वाढली, एका बाजूला मेथीची भाजी वाढली, चपाती वाढली, भात वाढला, वरण वाढलं. असा सगळा जो स्वयंपाक मी बनवला होता तो सगळा त्यांना ताटात वाढला. आणि त्यांना डबा पण भरायचा आहे मला. आता 1 वाजता ते निघतात, त्यामुळे मला 12:30 वाजेपर्यंत ताट बनवून रेडी द्यायला लागतं. आणि आज ते डबा घेऊन जाणार आहे, कारण आज आहे शुक्रवार. शनिवार माझ्या मिस्टरांचा उपवास असतो आणि ते रात्री 12:30 वाजता येतात आणि 12:30 वाजता आल्यावर त्यांचा उपवास चालू होऊन जाईल शनिवार. त्यामुळे शुक्रवारी मी त्यांना सेकंड शिफ्ट असल्यावर शुक्रवारी टिफिन देते, जेणेकरून ते ऑफिसमध्ये 10 वाजेपर्यंत जेवून घेतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी वॉशिंग मशीन आणि फ्रीज सगळं पुसून घेतलं, सगळं सामान व्यवस्थित रचलं. त्यानंतर दुपारी थोडा आराम केला. तर संध्याकाळी मुलगी आणि मुलगा बाहेर गेलेले. येताना मला सरप्राईज म्हणून पाणीपुरी घेऊन आले. मम्मा काय मम्मा बोल मम्मा माझी फेवरेट.
प्रकारे संध्याकाळी मस्त माझी फेवरेट पाणीपुरी खाल्ली. तर असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. चला मग उद्या भेटूया या पाणीपुरी खायला. तुम्हाला पाणीपुरी आवडते का? तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.